तर सलग मैदानामध्ये दाखल झाली. तुम्ही पाहू शकाल एकीकडे उमेश माद्रे त्याचबरोबर अर्जुन देखील मैदानामध्ये दाखल झालाय. सातत्याने या दोन खेळाडूंनी देखील चांगलं प्रदर्शन आपल्या टीमसाठी देखील केलंय. परंतु या ठिकाणी कशा प्रकारची भूमिका होईल, कारण की तब्बल या स्पर्धेचा जर विचार केला, प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये, त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये आणि भले मोठी रकमेची ही स्पर्धा तुमच्या समोर रंगत असताना तुम्ही नुकतेच ज्यांचं समालोचन देखील ऐकलं असेल, नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक सुवर्ण आवाज आणि सातत्याने त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक समालोचक देखील घडलेत. तुम्ही पाहिलं असेल, अर्थात तुम्हा सर्वांचे लाडके सँडी सर यांचा आवाज देखील तुम्ही ऐकला असेल, तर त्यांच्या कार्याला देखील सलाम असेल. तुम्ही पाहिलं असेल तर गोलंदाज देखील या ठिकाणी सज्ज होईल. स्पेल नंबर पहिले तुमच्या समोर रंगत असताना अर्जुन यावेळेस मात्र स्ट्राईक एनकडे, त्याचबरोबर उमेश हा देखील या ठिकाणी नॉन स्ट्राईक एनकडे तुम्ही पाहू शकाल. परंतु या ठिकाणी कशा प्रकारचं प्रदर्शन होईल, तर 5 ओव्हरची मॅच देखील असेल. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं षटक देखील या ठिकाणी हाताळलं जाते गोलंदाज गणेशच्या दरम्यान. परंतु येणाऱ्या कालखंडामध्ये देखील गणेशच्या दरम्यान कसं मिथुन वैती हा देखील या ठिकाणी सज्ज झालाय. परंतु कशा प्रकारचं प्रात्यक्षिक होईल मिथुन वैतीच्या दरम्यान तुम्ही पाहिलं असेल. मिथुन वैतीने देखील 400 क्रिकेटमध्ये धमाका केलाय. सातत्याने गती परिवर्तनाच्या भूमिकेत चेंडूची फेक देखील करत असो आणि त्याचबरोबर आपल्या स्पेलमध्ये देखील अतिशय दर्जेदार गोलंदाजी देखील करत असो. परंतु या ठिकाणी कशा प्रकारचं प्रदर्शन मिथुन वैतीच्या दरम्यान देखील होईल हे देखील एक चांगलं प्रात्यक्षिक असेल. प्रेक्षकांची अफलातून गर्दी देखील या ठिकाणी सांगते या रिद्धी सिद्धी चषक 2019चं प्रेम किती, या आयोजकांवरचं एकूण प्रेम किती आणि या स्पर्धेवर मात्र खऱ्या अर्थाने मिळवलेला विजय हे प्रेम किती. तर गोलंदाज मिथुन वैती या ठिकाणी सज्ज होतोय. या ठिकाणी मात्र जर पहिला चेंडू पेस करत असताना तुम्ही पाहू शकाल हलक्या हाताने खेळून देखील काढलाय. चेंडू चाललाय लॉंगॉनच्या रिजनला. 1 रन या ठिकाणी खात्यामध्ये ऍड देखील होईल आणि त्याचबरोबर ज्या प्रकारे 1 रन खात्यामध्ये ऍड झाल्यानंतर धावफलकाचा श्री गणेश देखील झालाय आणि त्याचबरोबर दोन्ही टीमना देखील विनंती असेल, ज्या प्रकारे क्रॉसिंग लाईन तुम्ही पाहत असाल मैदानामध्ये, तर एखादा खेळाडू जेव्हा बाद होतो तो एखादा खेळाडू तो क्रॉसिंग लाईन ओलांडल्यापूर्वी मात्र दुसरा खेळाडू मैदानामध्ये जाणे देखील खूप गरजेचं असेल, कारण की अतिशय चांगली नियमावली देखील या स्पर्धेमध्ये तुमच्या समोर रंगत असताना. परंतु गोलंदाज देखील या ठिकाणी सज्ज होईल मिथुन वैती. तर समोर मात्र पेस करण्यासाठी उमेश. या ठिकाणी मात्र फटका चांगला आहे, टायमिंग बेमिसाल होतं आणि पंचांचा इशारा येतोय. या ठिकाणी मात्र खऱ्या अर्थाने स्वीपर पॉइंट आणि वाईडिश लॉंग ऑफच्या मधून सर 100 कव्हर रिजनला उमेशच्या बॅट मधून 4 रन. थँक्यू. तर सुमधुर संगीत देखील तुम्ही ऐकलं असेल. आलं मल्हाराच्या मनी थांबवल का कुणी, या प्रकारची भूमिका देखील डीजे मास्टरच्या दरम्यान संगीतामध्ये तुम्ही पाहिलं असेल. परंतु या ठिकाणी फटका चांगला होता. तुम्ही पाहू शकाल ज्या प्रकारे टप्पा पडल्यानंतर बॅटचा टॉय एज घेतला तोपर्यंत 2 क्षेत्ररक्षक या ठिकाणी पोहोचेपर्यंत पंचांचा इशारा येते. उमेश मात्रेच्या बॅट मधून निघालेला हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. डीजे प्लीज. थँक्यू. तर सुमधुर संगीत देखील डीजे मास्टरच्या माध्यमातून तुम्ही ऐकलं असेल. तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे IPL चा फॉर्मॅट या भारत देशामध्ये आला, तदनंतर स्टेडियम मध्ये देखील डीजे वाजत गेलं आणि आज मात्र लेदर बॉल क्रिकेटचं हे डीजे आज मात्र टेनिस बॉल क्रिकेट विश्वात देखील आलंय आणि या ठिकाणी देखील डीजे मास्टर अतिशय चांगलं संगीत देखील त्याच्या माध्यमातून प्रदान केलं जाते. तुम्ही पाहिलं असेल आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही खचता तेव्हा मात्र तुम्हाला मंत्रमुग्ध करण्याचं काम संगीत देखील करत असतं. परंतु या ठिकाणी आडव्या बॅटिंग करण्याचा प्रयत्न देखील असफल झालाय. ज्या प्रकारे टप्पा पडल्यानंतर आखूड पद्धतीचा चेंडू देखील होता, परंतु या ठिकाणी मिथुन वैतीला देखील रणनीती आखावी लागेल. ज्या प्रकारे बॅक टू बॅक 2 चौकार आल्यानंतर धावफलकाचा वेग देखील वाढलाय. 9 धावा धावफलकावर लागल्या जातात. P1चं पहिली षटक मार्गस्थ असताना एक मोठी मॅच देखील तुमच्या समोर रंगली जाते. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक मोठी तुमच्या समोर रंगत असताना या कोपरी गावामध्ये रिद्धी सिद्धी चषक 2019 मध्ये तर गोलंदाज देखील या ठिकाणी सज्ज होईल मिथुन वैती. परंतु या ठिकाणी आडव्या बॅटने फटका खेळलाय. चेंडू चाललाय. पंचांचा इशारा. गोलंदाजाचं सुदैव आणि फलंदाजाचं दुर्दैव. 1 धाव या चेंडूवर देखील मिळेल तोपर्यंत टीमची धावसंख्या स्कोरकार्डवर लागली जाते. किरण स्मृती गणसोली हा संघ जाऊन पोहोचला जातोय तब्बल 10 या धावसंख्येवर. तर 10 धावा देखील धावफलकावर लागल्या जात आहेत.
तुम्ही पाहू शकाल ज्या प्रकारे 10 धावा धावफलकावर देखील लागला जातात. P1 च्या पहिल्या षटकामध्ये कशा प्रकारचं प्रदर्शन करायचं असं याचं प्रात्यक्षिक देखील या ठिकाणी उमेश म्हात्रेच्या दरम्यान देखील होत असताना, कारण की ज्या प्रकारे P1 च्या पहिल्या षटकामध्ये देखील 2 क्षेत्ररक्षक थतियाल सर्कलच्या बाहेर देखील असतात, परंतु या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे एक क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑफच्या रिझनला आणि त्याचबरोबर एक क्षेत्ररक्षक मिड विकेट रिझनला देखील या ठिकाणी तैनात केलाय. परंतु या ठिकाणी कशा प्रकारचं प्रदर्शन होईल, 10 धावा धावफलकावर देखील लागल्यात. गोलंदाज देखील या ठिकाणी सज्ज होते. या ठिकाणी मात्र आउटसाइड ऑप्शनच्या थोडासा बाहेर फेकण्याचा प्रयत्न देखील होता. धावचीची संधी देखील या ठिकाणी अस्पष्टपणाची केली. आणि त्याचबरोबर तुम्ही पाहू शकाल तुम्हाला सर्वांचे लाडके सन्माननीय विकासदादा कदम KSK ट्रॉफीचे शिल्पकार देखील तुम्ही पाहत असाल, त्यांचं देखील नुकतंच आगमन होते, त्यांचं देखील जरूर सहर्ष स्वागत असेल. तर गोलंदाज देखील या ठिकाणी मिथून सज्ज होईल. समोर मात्र पेस करण्यासाठी अर्जुन. या ठिकाणी फटका चांगला आहे, तुम्ही पाहू शकाल साऊंड कॉर्डिनेशन देखील ऐकलं असेल आणि टेक्निकल क्रिकेट काय असते याचा प्रात्यक्षिक अर्जुनने दाखवलाय. दर्जा दाखवला, क्रिकेटचं स्टँडर्ड दाखवला आणि पंचांचा इशारा देखील या ठिकाणी येतोय. तब्बल 4 धावा या चेंडूवर देखील मिळतील. तर षटक क्रमांक पहिल्या देखील या ठिकाणी संपुष्टात येते. एका षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 16 धावा, 16 लॉस ऑफ 0 विकेट. पहिल्या P1 च्या षटकामध्ये या ठिकाणी 16 धावा मात्र जरूर खरे अर्थाने टोलावल्यात. फलंदाजी करणारा संघ किरण स्मृती गणसोरी. मैदानामध्ये तुम्ही पाहू शकाल उमेश म्हात्रे त्याचबरोबर अर्जुन देखील मैदानामध्ये खेळतोय. तर पहिल्या षटकात 16 रन. थँक्यू. तर एका षटकाचा खेळ देखील कंप्लीट झाला आहे. एका षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या देखील तुम्ही पाहिलं असेल 16 धावा देखील धावफलकावर लागल्या जात आहेत. अतिशय चांगली मेहनत देखील घेतली स्पर्धा साकारण्यासाठी रिद्धी सिद्धी या मित्रमंडळाने देखील. त्याचबरोबर स्पर्धेचे शिल्पकार नितीन दादा भोईर त्याचबरोबर योगेश दादा भोईर आणि त्यांचे संपूर्ण सहकारी त्यांनी देखील अतिशय मेहनत घेतली, कारण की कोणती स्पर्धा करण्यासाठी मोठ्यांचे शुभ आशीर्वाद आणि एकीचं बळ एकीचं पाठबळ मात्र खूप महत्वाचं असतं आणि असं प्रात्यक्षिक देखील तुम्ही पाहिलं असेल. तर गोलंदाज देखील या ठिकाणी सज्ज होईल बॉलिंग स्पेलवर. या ठिकाणी मात्र सर पहिला चेंडू सुरेख गोलंदाजी तुम्ही पाहिलं असेल स्विंग इन मिस. त्याचबरोबर सन्माननीय अतिथी तुम्हाला सर्वांचे लाडके आदरणीय समीर दादा भोईर साहेब यांचं देखील नुकतंच आगमन झालंय, त्यांचं देखील जरूर सहर्ष स्वागत असेल. तर वेलकम दादा, तुमचं देखील जरूर सहर्ष स्वागत आहे. आपणास विनंती असेल की समीर दादा भोईर आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. तुमचं सहर्ष स्वागत असेल रिद्धी सिद्धी चषक 2019 मध्ये या आयोजकांच्या दरम्यान. तर गोलंदाज देखील या ठिकाणी सज्ज होते. गणेश तुम्ही पाहू शकाल एक मोठं नाव देखील आहे नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आणि ज्या प्रकारे जय गणेश सारसोय हा संघ देखील खेळत असतो या संघाचा कर्णधाराच्या भूमिकेत देखील तुम्ही पाहत असाल संघाचं नेतृत्व. तर गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज होत आहेत. या ठिकाणी फटका चांगला आहे, चेंडू हवेमध्ये, एलिव्हेशन कमी आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात आणि दर्जेदार झेल. पहिल्या विकेटचं पतन होते. ज्या अपेक्षा उमेश म्हात्रेच्या दरम्यान होत्या त्या अपेक्षांचं रूपांतर नैराश्यांमध्ये आणि पहिला विकेट या ठिकाणी धावफलकावर लागतोय. संगीत देखील मास्टरच्या दरम्यान देखील तुम्ही ऐकलं असेल आणि ज्या विकेट साठी देखील या ठिकाणी मात्र जरूर तडजोड केली जात होती जय गणेश सारसो या टीमच्या दरम्यान देखील ज्या प्रकारे क्षेत्ररक्षकाच्या व्यूहरचनेमध्ये देखील सातत्याने बदल केले जात होते. त्याचबरोबर ज्या प्रकारे षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये
पहिला चेंडू तुम्ही पाहिला असेल, डॉट बॉल फेकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर टप्पा मात्र खऱ्या अर्थाने थोड्या उशीचा देखील होता. ज्या प्रकारे बॅटच्या मिडल स्पेसला चेंडू लागला, ताकदीचा वापर मात्र उमेश मात्रेचा कमी राहिला, एलिव्हेशन कमी होतं आणि दर्जेदार झेल देखील तुम्ही पाहिला असेल. तर पहिल्या विकेटचं पतन झाल्यानंतर पहिल्या फळीसाठी देखील मैदानामध्ये दाखल होते. तुम्ही पाहू शकाल लतिकेश पाटील एक मोठं नाव देखील आहे नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वामधील. ज्या लतिकेशने देखील सातत्याने अफलातून के करून संपूर्ण प्रेक्षकांच्या मनामध्ये ताईत देखील खेळाडू झालाय. परंतु या ठिकाणी मात्र कशा प्रकारचा ताईतपणा असतो याचं प्रात्यक्षिक साकार करतोय आपल्या किरण स्मृती गणसोलिया टीमच्या दरम्यान देखील. तर विनंती असेल की पंचांना देखील वेळेचा अभाव जास्तीत जास्त केला जाते. 5 ओव्हरची मॅच देखील आहे. पहिल्या इनिंगसाठी अवघ्या 25 मिनिटाचा कालावधी देखील तुम्हाला दिला जातोय. कारण की भली मोठी स्पर्धा तुमच्या समोर रंगत असताना तब्बल 1 लाख रुपये या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक देखील आहे. भली मोठी रकमेची स्पर्धा तुमच्या समोर रंगत असताना आणि त्याचबरोबर सन्मान अतिथी तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय समीर दादा भोईर साहेब, त्याचबरोबर अरुण दादा कदम, त्याचबरोबर विनायक दादा शिंदे आपणास देखील विनंती असेल. या ठिकाणी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल अक्रॉस द क्रिकेट व्हेरी बॅड क्रिकेट सातत्याने असतं. नैसर्गिक कैदाना चुकला आणि फलंदाज बाद. तर तुम्ही पाहिलं असेल त्याचबरोबर नौका खेळ देखील मैदानामध्ये दाखल झालाय. ज्या प्रकारे अक्रॉस द क्रिकेट हे खूप महागडं ठरलं फलंदाज अर्जुनला, परंतु आयुष्यात झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात, पण ती स्वप्ने खरी होतात ज्यांच्यासाठी तुम्ही झोपणे देखील सोडून देता. आणि ज्या प्रकारे तुमचं बॉडी स्टेप देखील तुम्ही पाहिलं असेल, ज्या प्रकारे बॉडी स्टेप देखील आधी जास्त प्रमाणामध्ये केली होती, बॅटचा टॉय एज घेतला, नियंत्रण चुकलं. कारण की क्रिकेटमध्ये नियंत्रण खूप महत्वाचं असतं. जेव्हा जेव्हा तुमचं नियंत्रण चुकतं तेव्हा तेव्हा तुम्हाला संकट समय मात्र सर्व जावं लागतं. आणि याच प्रकारची भूमिका देखील तुम्ही पाहिली असेल. तर गोलंदाज सज्ज होते मिथून गणेश. या ठिकाणी मात्र जर फटका चांगला आहे, चेंडू चाललाय अलॉंग कार्पेट मिड विकेट रिझल्टला क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी तैनात देखील आहे. तोपर्यंत 1 रन खात्यामध्ये ऍड देखील होईल. 17 धावा धावफलकावर देखील लागल्या जात आहेत. आणि त्याचबरोबर सन्माननीय अतिथी आदरणीय अरुणदादा कदम, आदरणीय विनायकदादा शिंदे आपणास देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. कारण की सातत्याने जेव्हा जेव्हा टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये म्हटलं जातं की क्रिकेटची रंगत आणि मान्यवरांची संगत, तर मान्यवरांचं देखील जर सरसं स्वागत असेल स्पर्धेच्या माध्यमातून, तर गोलंदाज देखील या ठिकाणी सज्ज होते. गोलंदाज गणेश या ठिकाणी मात्र पुलरलीनचा चेंडू देखील होता, फटका चांगला आहे, चेंडू चालाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल, 1 रन या ठिकाणी कंप्लीट देखील होईल. आणि त्याचबरोबर ज्या प्रकारे सिंगल देखील आली, टीमची धावसंख्या देखील 18 धावा धावफलकावर देखील लागल्या जात आहेत. आणि सातत्याने जेव्हा जेव्हा 18 धावा धावफलकावर देखील लागल्या जातात, यंदाच्या हंगामातील भारतीय संघाचा युवा कर्णधार, धाव यंत्र, रन मशीन विराट कोहली क्रिकेट खेळत असताना तुम्ही पाहिलं असेल 18 नंबरची जर्सी देखील परिधान करत असतो. परंतु या ठिकाणी कशा प्रकारचं प्रदर्शन होईल, लतिकेश पाटील मैदानामध्ये देखील आहेत, त्याचबरोबर चेतन देखील मैदानामध्ये आहे. तर गोलंदाजीच्या मार्गावर देखील गणेश सज्ज होते. या ठिकाणी मात्र सर फटका चांगला होता, तुम्ही पाहिलं असेल. ज्या प्रकारे टप्पा फेकल्यानंतर चेंज ऑफ पेस या प्रकारची भूमिका देखील तुम्ही पाहिली असेल. आणि ज्या प्रकारे वेग देखील कमी होता, 1 रन देखील या ठिकाणी मात्र सर कंप्लीट केली जाते, झेल देखील सोडला जातोय. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर तुम्ही विचार केला, जेव्हा जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक एक खेळाडूंचे मात्र झेल सुटले तेव्हा तेव्हा मोठमोठे इतिहास देखील झालेत. त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल रोहित शर्माचा झेल 4 या धावसंख्येवर 30 परिराने देखील सोडला होता. त्यानंतर 264 धावांची स्फोटक खेळी देखील तुम्ही पाहिलं असेल. आणि त्याचबरोबर तुम्ही पाहू शकाल तुम्हा सर्वांचे लाडके कार्यसम्राट जनसेवक आदरणीय समीर दादा भोईर साहेब यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. कॅमेरामॅन आपल्यास विनंती असेल, आदरणीय समीर दादा भोईर साहेबांचा शुभ सन्मान देखील या ठिकाणी केला जातोय. या स्पर्धेचे शिल्पकार नितीन दादा भोईर.
आणि त्याचबरोबर ज्या प्रकारे षटक क्रमांक दुसरा देखील कंप्लीट झाल्यानंतर टीमची धावसंख्या देखील तुम्ही पाहू शकाल. तर तब्बल 19 धावा 19 रन्स देखील स्कोर कार्डवर लागलेत. आणि त्याचबरोबर सन्माननीय अतिथी आदरणीय उत्तमदादा ठाकूर साहेब, आपणास देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. तर गोलंदाजीच्या मार्कवर देखील गोलंदाज सज्ज होतोय विराज तांडेल. या ठिकाणी मात्र जर पहिला चेंडू तुम्ही पाहू शकाल, पहिला चेंडू या ठिकाणी मात्र जर LBW अर्थातच पायचीतचा निर्णय देखील या ठिकाणी मात्र जर उजायला जातोय. मी हाय कोली सोरीला डोली मुंबईच्या किनारी, मारतीन कोली हनलन खोली गचल जाऊ बाजारी. मी हाय कोली सोरीला डोली मुंबईच्या किनारी, मारतीन कोली हनलन खोली गचल जाऊ बाजारी. थँक्यू. तर नौका फलंदाज देखील मैदानामध्ये दाखल झालाय. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक सुपरस्टार खेळाडू, ज्या खेळाडूने देखील या नवी मुंबईचं नाव देखील सातत्याने महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट मध्ये देखील उंचावलंय. ज्या ज्या ठिकाणी गेल्या त्या त्या ठिकाणी अफलातून खेळ करून संपूर्ण प्रेक्षकांच्या मनामध्ये आपली बेधडकी खेळी देखील ताईत केली आणि तो खेळाडू देखील मैदानामध्ये दाखल झालाय राहुल शेट्टी. तर गोलंदाजीच्या मार्कवर विराज तांडेल. या ठिकाणी मात्र जर विराजच्या दरम्यान पहिला चेंडू मात्र जर खरे अडधाने पेस करत असताना राहुल शेट्टी या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल आखोड पद्धतीचा चेंडू देखील होता. आणि तेवढंच कौतुक देखील करावं लागेल विराज तांडेलचं, कारण की ज्या प्रकारे यंगस्टर क्रिकेट तुम्ही पाहत असाल नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये या खेळाडूने देखील अतिशय चांगली दमखम दाखवली. ज्या प्रकारे खेळाडू खेळतोय देखील विराज तांडेल आणि सातत्याने अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत देखील तुम्ही पाहिलं असेल ऑलराऊंडर खेळाडूच्या भूमिकेत अनेक संघांच्या दरम्यान देखील खेळत असतो. परंतु या ठिकाणी मात्र सर विकेट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न देखील असफल झालाय. आणि त्याचबरोबर ज्या प्रकारे एक रन या ठिकाणी कंप्लीट झाल्यानंतर टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर देखील तुम्ही पाहत असाल तर 21 धावा देखील स्कोर कार्डवर लागल्या. 21 तर माफ करा 20 धावा धावफलकावर देखील लागल्या जात आहेत. तर गोलंदाज देखील या ठिकाणी सज्ज होईल. अतिशय चांगले गोलंदाजीचं प्रात्यक्षिक संपूर्ण या संघावर आक्रमण करण्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी विराजच्या दरम्यान, परंतु या ठिकाणी मोठा हिट लगावण्याचा प्रयत्न देखील होता, प्रयत्न असफल झाला. चेंडूखाली क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एक सिंगल या ठिकाणी मात्र सर फलंदाजाच्या बॅट मधून देखील पूर्ण होईल. आणि त्याचबरोबर ज्या प्रकारे सिंगल आली 21 धावा धावफलकावर देखील लागल्यात. प्रेक्षकांची देखील मोठ्या संख्येने गर्दी तुम्ही पाहत असाल, त्या प्रेक्षकांचं देखील जरूर सरसे स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. तर या ठिकाणी पुलर लेनचा चेंडू देखील होता. या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल LBW पायचीतची अपील केली, अपील उचलून धरली आणि ज्या प्रकारे गोलंदाज विराजने देखील चेंडू फेकलेत हे संपूर्ण चेंडू मात्र जर स्ट्रॉंग झोन मध्ये होते आणि या ठिकाणी फलंदाज बाद. गोर रूप छक्का दिसते टॉप क्लास झाला लव फीवर तुझ्या नावाने, लोक बोलती म्हणू तुझ्या नावाने. थँक्यू. तर तुम्ही पाहिलं असेल त्याचबरोबर ही स्पर्धा देखील रंगली जाते. त्याचबरोबर अनेक खेळाडू देखील ही स्पर्धा खेळण्यासाठी येत आहेत आणि त्या खेळाडूंसाठी देखील खऱ्या अर्थाने अल्प आहार देखील असेल. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने जेवणाची व्यवस्था देखील त्या ठिकाणी मात्र खऱ्या अर्थाने तुम्ही पाहिलं असेल. आज मात्र शुक्रवारचा दिवस देखील तुम्ही पाहत असाल, मांसाहारी जेवण देखील त्या ठिकाणी मात्र खऱ्या अर्थाने स्टॉल देखील तुम्ही पाहत असाल, त्यांचं देखील कौतुक असेल.
आणि एक चांगली मेजवानी देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. तर गोलंदाज देखील या ठिकाणी सज्ज होईल. समोर मात्र आशिष पाटील. या ठिकाणी मात्र जर फटका चांगला आहे, चेंडू चाललाय, तुम्ही पाहू शकाल चांगला कव्हर ड्राईव्ह खेचल्यानंतर एक रन देखील या ठिकाणी कंप्लीट होईल आशिष पाटीलच्या बॅट मधून. तोपर्यंत एक रन ज्या प्रकारे खात्यामध्ये ऍड देखील झाली, टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर देखील लागली. तर 22 धावा देखील धावफलकावर लागल्या जात आहेत. तर तुम्ही पाहिलं असेल आयुष्यामध्ये सातत्याने जेव्हा जेव्हा म्हटलं जातं की एक एक पावसाच्या थेंबाने साचलं जातं, त्याचबरोबर ज्या प्रकारे झाडावरून देखील एक एक फुलं पडली जातात, तदनंतर पुष्पहार देखील खऱ्या अर्थाने निर्मित होतो. आणि याच प्रकारच्या धावा देखील टोलवण्याचं काम देखील किरण स्मृती गणसोली या टीमच्या दरम्यान देखील या ठिकाणी होत असताना एक मोठा संघ देखील आहे किरण स्मृती गणसोली, ज्या संघाने देखील रायगड क्रिकेटमध्ये दबदबा उंचावलाय, त्याचबरोबर ठाणे क्रिकेटमध्ये देखील दबदबा उंचावलाय. आणि नवी मुंबईचं नाव देखील सातत्याने या टेनिस बॉल क्रिकेट विश्वाच्या पटलावर देखील अग्रेसर करण्यामध्ये हा संघ देखील खऱ्या अर्थाने तुम्ही पाहत असाल. आणि त्या संघाचं देखील कौतुक असेल. तर समोर मात्र तेवढ्याच ताकदीचा संघ जय गणेश सारसोळे, एक मोठं नाव देखील आहे, ज्या प्रकारे खेळाडू खेळत आहेत देखील. तर गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज निखिल पाटील देखील सज्ज होईल आणि एक अपेक्षा देखील असेल ज्या प्रकारे हा गोलंदाज देखील गोलंदाजीच्या मार्कवर आलाय. षटक क्रमांक 14. तर गोलंदाज देखील या ठिकाणी निखिल पाटील सज्ज होईल. समोर मात्र आशिष पाटील पेस करण्यासाठी देखील सज्ज झालाय. उमेश म्हात्रे मैदानाच्या बाहेर परतल्यानंतर, राहुल शेट्टी बाहेर परतल्यानंतर तर या ठिकाणी दमखम दाखवावी लागेल. या ठिकाणी फटका चांगला आहे. साऊंड कॉर्डिनेशन देखील तुम्ही पाहिलं असेल, चांगलं एफर्ट देखील त्या ठिकाणी वापरलंय. कारण की क्रिकेटमध्ये एफर्ट देखील खूप महत्वाचा असेल. कारण की ज्या प्रकारे तुम्ही प्रयत्न देखील करत असतात, तुमचा आजचा संघर्ष तुम्हाला आयुष्यामध्ये येणाऱ्या भावी काळासाठी सामर्थ्य देखील असतं. परंतु या ठिकाणी संघर्ष मात्र सर दोन्ही संघांना करावा लागेल. ज्या प्रकारे दोन्ही बलाढ्य संघ देखील या ठिकाणी खेळत आहेत, एक मोठी मॅच तुमच्या समोर रंगली जाते. दुसऱ्या गटातील पहिला सामना रंगला जातोय. यानंतरची एक मोठी मॅच तुमच्या समोर रंगली जाईल. कुमार 11 तुर्बे, त्याचबरोबर जय गजानन कुक्षेत, अनुप पाटील, भूषण पाटील. या ठिकाणी मात्र सर फटका चांगला आहे. चांगलं बॉलर बॅकअप देखील तुम्ही पाहिलं. ज्या प्रकारे चेंडू रिलीज केल्यानंतर नियंत्रण खूप महत्वाचं असतं आणि याच प्रकारचं नियंत्रण देखील गोलंदाज निखिल पाटीलच्या दरम्यान तुम्ही पाहिलं असेल. आणि जेव्हा जेव्हा मात्र तुम्ही चेंडू हातामध्ये स्ट्रगल करत असता, तेव्हा तेव्हा मात्र खऱ्या अर्थाने तुम्हाला चांगलं जजिंग करण्याचा प्रयत्न देखील करावा लागतो. परंतु या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर देखील चेंडू गेलाय. इट इज अ वाईडचा इशारा देखील आलाय. आणि त्याचबरोबर ज्या प्रकारे अवांतर चेंडू फेकल्यानंतर टीमची धावसंख्या देखील स्कोर कार्डवर 25, तर 25 धावा देखील धावफलकावर लागल्यात. तर गोलंदाज देखील अतिशय चांगली दमखम दाखवत असताना समोर मात्र आशिष पाटील. या ठिकाणी फटका चांगला आहे, तुम्ही पाहू शकाल. नजाकत भरलेला स्ट्रोक या ठिकाणी खेळलाय. आणि तुम्ही पाहिलं असेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्याने बिली बाउंडिंग हे देखील पंचांच्या भूमिकेत असायचे. तेव्हा तेव्हा मात्र खऱ्या अर्थाने अशा प्रकारची भूमिका देखील व्हायची. तर गोलंदाज देखील या ठिकाणी सज्ज होईल. समोर मात्र खेळण्यासाठी फलंदाज देखील सज्ज होते. या ठिकाणी फटका चांगला आहे, चेंडू चाललाय, अक्रॉस द लाईन केलाय. परंतु एक रन या ठिकाणी मात्र खात्यामध्ये ऍड देखील केली. तोपर्यंत टीमची धावसंख्या देखील या ठिकाणी 2 धावा पूर्ण होतील. टीमची धावसंख्या देखील स्कोर कार्डवर लागली जाते. तर 28 धावा देखील तुम्ही पाहिले असेल. महाराष्ट्रामध्ये एक असा चित्रपट देखील झाला ज्या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्रावर अधिराज्य गाजवलं. 28 एप्रिल 2016 सैराट सारखा मातबर चित्रपट तुम्ही पाहिला. परशा आर्चीची लव्ह स्टोरी तुमच्या डोळ्यासमोर झळकली. परंतु या ठिकाणी ज्या प्रकारे परशा आर्चीच्या मागे लागला होता, या प्रकारची भूमिका, पंचांचा इशारा, आउट ऑफ द पार्क सर आहे, मोठा हिट येतोय. 6 धावांसाठी शक्यता. आणि त्याचबरोबर ज्या प्रकारे तुम्ही पाहिलं असेल संपूर्ण प्रेक्षकांच्या मनामध्ये एक प्रश्नचिन्ह देखील होते. ज्या प्रकारे बाहुबलीला कट्टप्पाने का मारलं याचं प्रश्नचिन्ह देखील 28 एप्रिल 2017 तुम्ही बॉक्स ऑफिसवर पाहिलं असेल. परंतु या ठिकाणी ज्या प्रकारे बाहुबलीला मारण्यासाठी कट्टप्पाने कट रचला होता आणि याच प्रकारची रणनीती देखील गोलंदाजाला तोडण्यासाठी देखील फलंदाजांनी घेतली. तर 6 धावा देखील तुम्ही पाहिलं असेल. या ठिकाणी फटका चांगला आहे, परंतु पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येईल. 1 रन या ठिकाणी मात्र खात्यामध्ये ऍड देखील होईल. टीमची धावसंख्या देखील स्कोर कार्डवर लागली जाते. 24 चेंडूंचा खेळ देखील कंप्लीट होते आणि 4 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या 35 धावा धावफलकावर देखील लागल्या जात आहेत.
35 धावा, 35 धावा ज्या प्रकारे धावफलकावर लागल्या. शेवटचा एक षटक अजून शिल्लक असेल, ज्या प्रकारे स्लॉगिंगचं षटक. या ठिकाणी मात्र जर गोलंदाज कोणती रणनीती आखेल, कमीत कमी धावा या ठिकाणी खर्च करेल की काय, की फलंदाजाची तडजोड मात्र जर धावसंख्या पटकावण्यामध्ये यशस्वी होईल, हे देखील एक चांगलं प्रात्यक्षिक असेल. त्याचबरोबर नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक मानाची स्पर्धा तुमच्या समोर रंगत असताना रिद्धी सिद्धी चषक 2019 या स्पर्धेचे शिल्पकार तुम्हा सर्वांचे लाडके युवा नेते नितीनजी भोईर, त्याचबरोबर योगेश दादा भोईर आणि संपूर्ण रिद्धी सिद्धी मित्रमंडळी त्यांच्या नेतृत्वाखाली आखली गेलेली स्पर्धा, एक भली मोठी रकमेची स्पर्धा तुमच्या समोर रंगत असताना या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 1,00,000 रुपये, त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये व पूर्णपणे अनेक खेळाडूंना देखील या ठिकाणी मात्र जर सन्मानित केलं जाईल. तर शेवटचं षटक तुम्ही पाहत असाल, गोलंदाज देखील या ठिकाणी सज्ज होईल. ज्या प्रकारे 35 धावा धावफलकावर लागल्या जातात, मोठमोठे हिट देखील लगवावे लागतील. जेव्हा जेव्हा 5 षटकांचा सामना तुम्ही पाहत असता 50+ धावा देखील तुम्हाला करावे लागतात आणि तेव्हा मात्र खऱ्या अर्थाने अतिशय चांगली रणनीती आखता येते उत्तरार्धाच्या काळामध्ये. परंतु या ठिकाणी फटका चांगला आहे, चेंडू चाललाय, 1 रन या ठिकाणी खात्यामध्ये ऍड देखील होईल आणि त्याचबरोबर ज्या प्रकारे एक धाव खात्यामध्ये आल्यानंतर टीमची धावसंख्या देखील स्कोर कार्डवर 36 धावा देखील धावफलकावर लागल्या जात आहेत. तर एक धावांचं समीकरण देखील तुम्हाला करावं लागेल. ज्या प्रकारे आयुष्यामध्ये जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका, येईल ताराबाया कोणी, वाट कोणाची पाहू नका, हे सारं जग जिंकायचं आहे, हार कधी मानू नका, यश तुमच्या जवळच आहे, जिंकल्याशिवाय थांबू नका आणि जिंकल्याशिवाय थांबू नका. तर आज मात्र या ठिकाणी कोणता संघ जिंकेल, या ठिकाणी फटका चांगला, चेंडू चाललाय, 1 रन या ठिकाणी खात्यामध्ये ऍड होईल की काय, धावचीची संधी. परंतु ज्या प्रकारे क्षेत्ररक्षकाच्या दरम्यान गफलत झाली तोपर्यंत या ठिकाणी मात्र ज्या प्रकारे फेकी केली, चांगलं गॅदर झालं, यष्ट्या मात्र उकडल्या, फलंदाज बाद. तुला राणी करीन जीवाला तुझे लागलाय माझा जीव, तुला राणी करीन जीवाला तुझे लागलाय माझा जीव. शिवराज करीन घरा हरी पवळी. थँक्यू डीजे. तर नौका खेळाडू देखील मैदानामध्ये दाखल झालाय, पवन मडवी तुम्ही पाहू शकाल, अतिशय चांगला खेळाडू देखील आहे. परंतु या ठिकाणी प्रदर्शन खूप महत्वाचं असेल, कारण की ज्या प्रकारे 36 धावा धावफलकावर लागल्या जातात. किरण स्मृती गणसोली जेव्हा जेव्हा संघ खेळत असतो मोठ्या अपेक्षा असतील प्रेक्षकांना, कारण की प्रेक्षकांचा प्रेम आज मात्र खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा जर तुम्ही विचार केला, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत, दिल्लीपासून ते दुबईपर्यंत आज मात्र खेळला जाणारा खेळ हा टेनिस बॉल क्रिकेट. परंतु या ठिकाणी फटका चांगला आहे, आशिष देखील चांगली दमखम दाखवतोय आपल्या टीमसाठी. ज्या प्रकारे सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर या ठिकाणी एकीचं बळ काय असतं याचं प्रात्यक्षिक देखील या ठिकाणी दाखवलं जाते आशिष पाटीलच्या दरम्यान. आणि तोपर्यंत एक सिंगल आली, टीमची धावसंख्या 37 धावा देखील धावफलकावर लागल्या जात आहेत. परंतु या ठिकाणी कशा प्रकारचं प्रदर्शन होईल, गोलंदाज देखील या ठिकाणी सज्ज होते. शेवटचं षटक, स्लॉगिंगचं षटक देखील तुमच्या समोर रंगत असताना या ठिकाणी मात्र अक्रॉस द क्रिकेट, व्हेरी बॅड क्रिकेट तुम्ही पाहत असाल. ज्या प्रकारे वेग देखील खूप महत्वाचा असतो, हा वेग देखील या ठिकाणी दाखवला आणि फलंदाज देखील या ठिकाणी मात्र खऱ्या अर्थाने बाद होतोय. उदो बोला उदो माझ्या आई माऊलीचा उदो, उदो बोला उदो माझ्या आई माऊलीचा उदो. ए बाबू बाबू नरेश आवरा मैता. कुसुमधर संगीत देखील डीजे मास्टरच्या दरम्यान तुम्ही ऐकलं असेल. यानंतरची मॅच देखील असेल, कुमार 11 तुर्बे विरुद्ध गजानन जय गजानन कुक्षेत, अनुप पाटील भूषण पाटील या दोन संघनायकांचा थरार तुमच्या समोर रंगला जाईल. परंतु या ठिकाणी तुम्ही पाहत असाल ज्या प्रकारे फलंदाजाचा मनसुबदा देखील होता षटकार लगावण्याचा. परंतु आयुष्यामध्ये एकाच वेळी 1000 धैर्य ठेवण्यापेक्षा 1000 वेळा एकच धैर्य ठेवा. यश तर तुम्ही मात्र जरूर मिळवणार, परंतु त्या यशाचा इतिहास देखील घडवणार. परंतु आज मात्र या ठिकाणी कोणता संघ इतिहास घडवतोय हे देखील एक चांगला प्रात्यक्षिक असेल. तर गोलंदाज विराज या ठिकाणी मात्र उसी घेणारा चेंडू देखील तुम्ही पाहिलं असेल, चांगला बाउन्सर ज्या प्रकारे टप्पा पडल्यानंतर उसी देखील चेंडून घेतली, त्यानंतर बॅटचा पेस देखील घेत असताना 1 रन या ठिकाणी खात्यामध्ये ऍड देखील झाले. टीमची धावसंख्या 38 धावा.
तर गोलंदाज देखील या ठिकाणी सज्ज होईल. तुम्ही पाहिलं असेल आयुष्यामध्ये स्वप्न थांबले की आयुष्य थांबतं, विश्वास उडाला की आशा संपते, काळजी घेणे सोडलं की प्रेम संपते. म्हणून खऱ्या अर्थाने तुम्ही आयुष्यामध्ये स्वप्न पहा, विश्वास मात्र स्वतःवरचा ठेवा आणि त्या विश्वासाचं परिवर्तन देखील सातत्याने करत राहा. तर गोलंदाज देखील सज्ज होते. या ठिकाणी मात्र जर चांगले गोलंदाज तुम्ही पाहिलं असेल, ज्या प्रकारे टप्पा पडला, स्विंग इन मिस तुम्ही पाहिला, परंतु टीमची धावसंख्या देखील स्कोर कार्डवर लागली जाते. 38 धावा स्कोर कार्डवर लागल्यात आणि 39 धावांचं टार्गेट देखील तुमच्या समोर रंगत असताना तर तुम्ही पाहिलं असेल समीकरण तुमच्या समोर असेल. 30 चेंडू 39 धावा, 39 धावा 30 चेंडू, 30 चेंडू 6 षटकार, 3 धावा 3 धावा 6 षटकार आणि येणाऱ्या कालखंडामध्ये 30 चेंडू मध्ये 39 धावा या ठिकाणी मात्र कशा प्रकारच्या पूर्ण होत आहेत हे देखील एक चांगलं प्रात्यक्षिक असेल. तर खऱ्या अर्थाने या रिद्धी सिद्धी चषक 2019 मध्ये या स्पर्धेमध्ये मला खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे शिल्पकार योगेश भोईर, त्याचबरोबर नितीन दादा भोईर आणि त्याचबरोबर रिद्धी सिद्धी मित्रमंडळ यांच्या नेतृत्वाखाली देखील या ठिकाणी आमंत्रित केलं. माझा आत्मविश्वास ओळखला, माझ्या आवाजाची ताकद ओळखली आणि त्यामुळेच की काय आज मात्र खऱ्या अर्थाने या ठिकाणी मला त्यांनी संधी देखील दिली. त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि जसं दुसरं सत्र तुमच्या समोर येईल, तुमच्या समोर आवाज देखील नवा असेल तर संधी देतो डीजे मार्शलला. डीजे प्लीज. तर विनंती असेल तर जसं दुसरा सत्र तुमच्या समोर आवाज असेल, सांडी सरांचा आवाज तुमच्या समोर असेल तर आइए सांडी सर आगे का खुदी का हाल सुनाने के लिए मायक्रोफोन पर तुर्तास रजा घेतोय. मी पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय योगेश दादा भोईर, त्याचबरोबर नितीन दादा भोईर आणि संपूर्ण रिद्धी सिद्धी मित्रमंडळ. धन्यवाद. तर सुरेख आवाज आपण ऐकत होत आहे. छोट्या ज्याने 3-4 वर्षामध्ये अक्षरशः आपले आवाज कानेकोपऱ्यात नेले महाराष्ट्राच्या, ते होते आमचे दिवाळे गावचे सचिन प्रिन्स सिरसाट. परंतु उरण येथे त्याला जावं लागतं, जे क्रिकेटची मोठी स्पर्धा. मी विनंती करतोय KSK ट्रॉफीचे संस्थापक शिल्पकार विकास कदम यांना मी विनंती करतो, या जबरदस्त हर होनरी कलाकार ज्याने 3-4 वर्षामध्ये एक सुरेख आव्हान दिले. विकास कदम KSK ट्रॉफीचे संस्थापक आहेत, एक शिल्पकार आहे. त्या चांगल्या जबरदस्त गुणी समालोचक आपण मायाची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्याचं स्वागत कराय. एक सुरेख आवाज ज्याच्या आवाजामध्ये एक वेगळंच जादू होती, असे संवाद त्याने आपल्या कानापर्यंत पोहोचवले. थँक्यू व्हेरी मच प्रिन्स सिरसाट. आपलं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल, त्याचं स्वागत केलं जातं. मी विनंती करतो विकास कदम KSK ट्रॉफीचे संस्थापक तर नितीन भोईर यांना मी विनंती करतोय या चांगल्या कॉमेंटेटरचं प्रिन्स सिरसाटचं आपण यथोचित स्वागत करावं. नितीन भोईर यांच्या सोबत असते मायचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन येथे जे स्वागत केलं जातं प्रिन्स सिरसाट. परंतु उरण येथे त्याला जावं लागतं आणि आताच हिंदीतले एक चांगले समालोचक मनोज पाटील यांचं व्यासपीठ आगमन होते. मी रिद्धी सिद्धी चषक 2019 मध्ये पर्व 8 मध्ये त्यांचं हार्दिक स्वागत करतो. थँक्यू व्हेरी मच प्रिन्स सिरसाट. धावती भेट दिली, विनंतीला मान देऊन योगेश भोईरच्या ते येथे आवर्जून उपस्थित होते. परंतु उरण नाही एक चांगल्या क्रिकेटचं त्यांना बोलावून आलंय. एक जबरदस्त हनुरी आणि त्याला आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो. उरणसाठी हे जे टुर्नामेंट आहे ते टुर्नामेंटसाठी तो आवाज जातोय तिथल्या मंत्रमुग्ध करण्यासाठी. थँक्यू व्हेरी मच प्रिन्स. खेळाला सुरुवात होते. अतिशय अनुभवी असं गोलंदाज पहिला चेंडू टाकला, त्या ठिकाणी लपले लेफ्टनर राम द विकेट मारा घेऊन आले. लिजन क्रिकेटर जे वय वर्ष जवळजवळ 50च्या आसपास आलेला विजय भोईर मॅनफॉर्म घनसोली. पण खेळताना किरण स्फूर्ती घनसोलीकडून पहिल्याच मॅन्डेटचं पॉवर प्लेचं षटक गेलं.
39 धावांचं माफक असं आव्हान आणि त्याला उत्तर देण्यासाठी मिथुन आणि निखिल एक हेल्पेटवर आहे जे गणेश सारसोळेकडून विजयचा मारा. ओ क्लीन बॉल, सुपरबली बॉल, मोठा हादरा दिला मिथुन याला स्वस्तात 0 वर परतकलं. एवढा भेदक मारा, गोलंदाजी अप्रतिम टाकली, डावी यष्टी आडवी गेली आणि तपूच्या दिशेला या खेळाकडे पण जायला लागेल दुर्गेश, ते पण लक्षात राहू द्या. एक चांगली तुम्ही जबाबदारी एक डीजे ऑपरेटरची पार पाडता, एक गुणलेखक. त्याच्यानंतर आता डीजे ऑपरेटरची दुर्गेश ठाकूरची भूमिका चालल्या, हे रोल अदा करता. पहिला जबरदस्त झटका लागलाय, संघाचं खाते नकोलता मात्र तंबूच्या दिशेनं मात्र रवाना केला. ही आहे ताकद विजयची. हे स्पेशल आहे. लेग ब्रेक इज गिवन गॉड गिफ्ट टू द लेफ्ट हँड इन एव्हरी बॉलर. हे दुर्गती डावकऱ्या गोलंदाजांना दिलेले नॅचरल आउट स्विंग, आता त्याचा फायदा घेतला. चेंडू वळेल असं वाटलं होतं, पण पॉकेट किकचा चांगला वापर केला. चेंडू ठेवला लेग स्टंपवर आणि डाव्या एसटी मात्र सोडला, ती चूक करून गेला मिथुन. 0 गडी बाद. मॅन्डेटरी पॉवरचं पहिलं षटक टाकताना 50ला लिजेंड क्रिकेटर घनसोली ज्याने अतिशय उंच शिखरावर घेऊन गेला हा गोलंदाज. तो भेदक मारा टाकताना विजय भोईर लेफ्ट हँड राऊंड द विकेट. नवीन आलं फलंदाज सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर आउटस्विंग घेऊन गेला तर अंदाज चुकला. पूर्णपणे बीट केलं, पायाला जरूर आलं पण कुठेतरी कमरेच्या आसपास हा चेंडू आढळला. उंची जास्त होती एस्टनच्या या उंचीपेक्षा, त्यामुळे स्पष्ट नकार दिला पंचाने. अमोल आणि बाला सूर्यकांड मडवी, उत्तम भोईर आणि अमोल घरत असे 2 नावाजलेले असे पंच आपण पाहतो. खेळपट्ट्याच्या दरम्यान अंपायर लवली बॉलिंग यार. पहिलं निर्धाव विकेट मेडन जाईल का, आणि तेच गेलं तर या गोलंदाजाला एक वेगळं मात्र या स्पर्धेमध्ये ओळखलं जाईल. एक वेगळी पहिल्याच थाटामध्ये षटक टाकलं जाते. गोलंदाजी टाकताना ज्याने कित्येक विक्रमाने गोलंदाजी टाकले, 2 निर्धाव षटक टाकण्याचा विक्रम त्याच्यात नावावर आहे. स्पर्धेमध्ये जोगेंद्र पुट्टी प्लस दिवा येते. लवली बॉलिंग आहे, जोरदार अपील केली. इथे मात्र पायाना लागले काय का बॅट, पण अजूनही चान्स आहे कारण ना धाव मात्र त्याच्या नावावर लागणार नाही. एक धाव जरूर मिळाले पण लेग बायच्या म्हणजे निर्धाव मेडन विकेटची सुवर्ण संधी असेल. स्पर्धेमधले ते पहिलं मेडन विकेट टाकल्या जाण्याची शक्यता आहे कारण शेवटचा चेंडू अजून बाकी आहे. मेडन पावटचं काय अप्रतिम गोलंदाज यार. या 9 तरुणामध्ये एक अप्रतिम सटीक लाईन लेनचे गोलंदाजी टाकताना विजय भोईर मॅनपाम घनसोली किरीटमूर्ती घनसोली कडून खेळताना काय भेदक, मला फक्त 1 धाव दिली आणि आपल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्रिपुरा उद्ध्वस्त केलं होतं. मिथुन सारख्या एक कसलेल्या फलंदाजाला तर 0 वर बाद केलं होतं. लास्ट डिलिव्हरी समोर फलंदाज निखिल आणि चंदन असं जय गणेश सारसोले कडून खेळपट्टीवर मैदानवर हे फलंदाज आहे. बॅकवर्ड स्क्वेअर स्लीपर पॉइंट कव्हर पॉइंट शॉट एक्स्ट्रा लास्ट डिलिव्हरी फर्स्ट वरचा लेफ्ट हँड राऊंड द विकेट. हो हार्ड लॅग विजू हारला गया. बॅटला मात्र शेवटच्या चेंडू मध्ये जातो चाटून शॉट थर्ड मॅन आणि बॅकवर्ड गलीच्या ठिकाणी एकदा मात्र मिळते फलंदाजाला. खातं खोलतो निखिल एकरे. 2 गडी बाद असं अप्रतिम षटक टाकलं विजय भोईरनं. धावा दिल्या फक्त 2 आणि एक किमतीमान विकेट तर त्यांनी हासिल केली. डीजे आज देऊया नारळ सोन्याचा आपले सोनेरी दर्याला. आमचा खोलीवर सारा सजला आज नारळी कुणवेला. वर्षाचा हा संयम उमेश होता. मॅन्डेटेड पावपाच्या संघाकडून दुसरं आणि प्लस स्वतःच पहिलं षटक. धावा दिल्या अतिशय नेत्रदीपक असे षटकलं. लाईन लेतील बरकट लावली आणि त्याच्यामध्ये चेंजेस जबरदस्त केले या लिजेंड क्रिकेटनं. विजय भोईरनं अतिशय तिखट मार केला. भेदक नपितीली गेंदबाजी मात्र टाकली होती. फक्त 2 धावा दिल्या. 39 धावाचं मापक आव्हान असताना अक्षरशः झगडावं लागतं या क्षणी जय गणेश सारसोलीला.
ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न तेगवान असा चेंडू टाकलेला होता. यावेळी पहिला चेंडू मेंढेपरच्या दुसऱ्या षटकात फुलण्याचा चेंडू होता. ड्राईव्ह करत फलंदाज चंदनला चेंडू गेला डॉट. आणि केवळ माफक आव्हान असतं ते पण माफक आव्हान क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिल्या अतिशय चुरशीचे सामने आपण पाहिले लो स्कोरिंगचे. त्याच्यानंतर हे षटक सामन्यानंतर लो स्कोअर मध्ये काय जादू केली होती ते बेन्सन एज केबेसला त्याचं उदाहरण मी निश्चित देईन. राईट आर्म उर्दू विकेट टाक. There's a good sound of the bat. What a shot at the flying of the over the long of the run. इरादे स्पष्ट केले आणि साधावा. किशोर मात्र मॅनपण बनकोडे आपण व्यासपीठावर आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. याच्यानंतर सामना कुमार 11 जय गजानन कुक्षत आणि विकेटचं पतन ज्याने षटकार मारला तोच फलंदाजामध्ये जशात तसं उत्तर टिकटॉक टॅट. आज चाललेला जबरदस्त संघर्ष चेंडू आणि फलेमध्ये परतावा लागला. षटकार ठोकल्यानंतर लगेच दुसऱ्या चेंडूवर त्याचा वचपा काढला उमेशने. 2 गडी बाद 8 धावा. एक थाटामाटात सुरुवात केली. 2 सामने जिंकले. तिसऱ्या फेरीमध्ये दाखल गेला. पहिल्यांदा सकाळच्या सत्रामध्ये खेळताना बोटकोडे 11 गावदेवे बोटकोडे 11. बघूया पहिला सामना दुपारच्या क्षेत्रातील खालच्या मध्ये किरण स्फूर्ती जय गणेश सारसोले 5 षटकामध्ये 38 धावा लावल्या. 39 धावांना उत्तर देता झुंजवावं लागतंय. व्हॉट अ लो स्कोरिंग मॅच. मी म्हटलं होतं जसं षटक सामना काय घडलं होतं बेन्सन अँड हेजेस 1992 काय कमाल केली होती एंडो ब्रँडेसनं. त्याचं निश्चित मी विवरण करेन. परंतु षटक चाललंय तसेच कडवी झुंज तयार पाहायला मिळते. एक नावाजलेलं कोपरी या ग्राउंडवर अतिशय देखणं दर्जेदार असं ग्राउंड. एक बॉल होतो. बऱ्याचशा धावा येत नव्हत्या 5 सामन्यामध्ये. त्यात पहिल्या सामन्यात धावा आल्या 90. दुसऱ्या सामन्यामध्ये 30 झालं होतं. 74 धावा आल्या होत्या दुसऱ्या सामन्यामध्ये. त्याच्यात 53 धावा. आणि आता जसं असं म्हणजे चांगला अंदाज आला होता जो वर्तवला होता इथे समीक्षा नाही. फुलटॉस घेतले. अप ड्राईव्ह केला स्टेट ऑफ द ग्राउंड. थेट राहुल शेट्टी इज द बेस्ट फिल्डर ऑफ द क्रिकेट. चांगलं फिल्डिंग केलं. धाव मात्र मिळते 1. या फटक्यावर फलंदाज निखिल पोचतोय. 2 वर मिथुन आणि चंदन मात्र परतलेत. निखिल आणि जयेश एक खेळपट्टीवर आहे. नाव स्ट्राईक एंड जयेश. राईट आर्म उर्ध विकेट. आपला पहिला आणि संघाकडून दुसरं षटक टाकताना उमेश धारदार गोलंदाजी. पहिलं षटक टाकलं होतं. वय वर्ष 50. कोणाला मात्र विश्वास ठेवणारा एवढं देखणं नेत्रदीपक षटक टाकतो. विजय बन 2 धावा फक्त दिल्या. त्याच्यामध्ये एकच धाव दिली. एक लेग बाय म्हणजे 1 धाव देऊन 1 विकेट त्यांनी चटकावली होती. हासिल केली होती उमेश. राईट आर्म उर्ध विकेट. फलंदाज चेंडू ऑन ड्राईव्ह केलं. थेट गेलं तिथे संधी असेल. डायरेक्ट हिट. बॉल बचवलं. डायरेक्ट फेकलं असतं तरी पण मात्र फलंदाज कदाचित परतला असता. डायरेक्ट हिट करायला गेला. चेंडू लागला हातावर. जोरदार प्रहार झाला होता गोलंदाज उमेश शाह. सिल्ली मिड ऑनला लिजन क्रिकेटर विजय भोईर. व्हेरी गुड स्टॉप बट नॉट डायरेक्टली हिट ऑन द स्टंप. 2 षटकांची. तर अजूनही दुसऱ्या षटकातील 1 चेंडू टाकावा लागेल उमेशला. 5 चेंडू अजून टाकले. दुसऱ्या चेंडूवर एक जोरदार हमला केला होता चंदननं. पण त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवर जशात तसं उत्तर त्याची विकेट मात्र मिळवली होती. अशा 2 गडी बाद 10. लक्ष्य 39 धावांचा सुरेख सामना. कारण म्हटलं होतं नितीन भोईर आणि योगेश भोईर यांनी चांगलं मात्र कमेंट केलं. कारण वाऱ्याच्या मैदानाचा अंदाज वेगळा आहे. 2 नंतर मात्र लो स्कोरिंगचे मॅचेस पाहायला मिळते. काय जबरदस्त म्हणजे क्रिकेट मधल्या या मैदानावर असला त्यांचा एक अभ्यास अतिशय जबरदस्त होता. एक तंतोतंत त्याने सांगितलं होतं की लो स्कोरिंग मॅच याच्यानंतर होतील. राईट आर्म राऊंड द विकेट. फुलटॉस घेतली. खोलत्रमध्ये अडवण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र बंदुकीची गोळी ज्याप्रमाणे वेगात सुसाट होते तसा सुसाट मध्ये चेंडू गेला होता. चकून राहुलला 4 धाब्यांसाठी 4 रन. आयलाय गो नारळी फुलवेचा मनी आनंद मावना फुल्यांचा दुनियेचा. आयलाय गो
2 षटकांची समाप्ती. 2 षटकानंतर धावा लागल्यात धावपळकर जैन गणेश सरसोळ्याने 14. येणारे चेंडू असतील 18 चेंडू आणि 25 धावा. 18 चेंडू 25 धावा. शेवटचा चेंडू खराब टाकला, त्याचा समाचार केला आणि बरोबर स्टेट ऑफ द ग्राउंड लवली स्टेट ड्राईव्ह बाय निखिल 4 रन. 6 वर निखिल जातोय, संघ 14 वर. तर आपण बातचीत करू 1992 साली बेंचेनचा हेजेस कपला 125 धावांचं आव्हान दिलं होतं. केवळ झिम्बाब्वे या तेव्हा कमकुवत संघ मानला जायचा, परंतु तो कमाल करून गेला. 115 धावांनी मात्र उखडला होता इंग्लंड संघ. असं असतं क्रिकेटचं भवितव्य अनिश्चित. तर एंडो ब्रँडेसनं षटक 10 षटक 2 मेडन, फक्त 21 धावा आणि 4 विकेट. आणि पहिल्याच इनिंगच्या पहिल्या चेंडून ग्रॅगुच सुवर्ण भोपल्यामध्ये परतलं होतं. इथे लवली बॉलिंग यार ऑफसाइड ऑफ स्टंपला टप्पा ठेवला आणि स्विंग करून गेला सरळ हातामध्ये विकेट किपर कॅप्टन अश्रूच्या. समीकरण 17 चेंडू आणि 25 धावा. लवली बॉलिंग यार पहिलं षटक अतिशय नेतृत्वपद टाकलं. 1 धाव खर्च केले, 1 विकेट अतिशय महत्वाची. डावी एसटी उद्ध्वस्त करून मिथुनला त्याने माघारी धाडलं होतं पवेलियनच्या दिशेने. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. चांगला फटका मारण्यात पण टायमिंग नव्हतं. चेंडूला दिशा दिली. मिड विकेट होतं राहुल शेट्टी. संधी होते, चेंडू फेक डायरेक्टली सरत हातात गेली नव्हती. फक्त 1 धाव मिळते फलंदाज जयेशला. जयेश फक्त वैयक्तिक 2 वर आणि संघाची धावसंख्या 15 वर. आपण पाहतो रिद्धी सिद्धी चषक 2019 पर्व 8 लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकता घर बसल्या इंडिक्रिकच्या माध्यमातून. आणि इथे जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं मान्यवरचं मी हार्दिक स्वागत करतोय या स्पर्धेदरम्यान. रिद्धी सिद्धी चषक 2019 धावांची आवश्यक लो फर्स्ट स्कोरिंग मॅच, पण फायटिंग कडवा झुंज त्याला भाग पडलाय. त्याचं प्रमुख कारण आहे विजयची गोलंदाजी. हे धार आणले, अतिशय तिखट मारा करतोय, झुंजवलं होतं. हा 50च्या आसपास आलेला खेळाडू लिजेंड क्रिकेटर मॅनपम किरेस्फूर्ती घनसोली विजय. लेफ्ट हँड उर्द विकेट. बतीमध्ये कवरितन केले संधी होते. झेल मात्र बराचसा छोटूच्या पुढे पडला. अन्यथा इथे फलंदाजाच्या अंगावर लागले असं निर्देशन आणून दिलं होतं गोलंदाज विजयने. त्याने शहानिशा केली जाईल. अंगावर लागले का असं विचारले फलंदाजाला. खेळ थांबला जाते, धाव दिली जाईल का बरोबर विचार विनिमय केला जातोय. शहानिशा केल्यानंतर निर्णय देण्यात येतील. दोन्ही उत्तम भोईर आणि अमोल घरात असे 2 पंच एक मध्ये येतात. विचार विनिमय केले जाईल. योगेश 1 शॉट, 1च धाव देण्यात येईल. वंडी देण्यात येईल कारण अंगाला लागलेला होता असं म्हणणं आहे दोन्ही पंचांचं. तिकडे विचारा, पंच आहेत पंच, ते सांगतील ते आम्ही बोलू. जयेश, पंचांचा निर्णय इथे सांगून फायदा नाही, पंचांना सांगायला लागेल. तर विचार विनिमय केला जातोय. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची दक्षता घ्या. 1च धाव देण्यात येईल याची दक्षता घ्या कारण इथून निर्णय घेण्यात आलाय आणि तो दोन्ही संघांना बंधनकारक असेल. आयोजकाकडून इथून सांगण्यात येते 1च धाव देण्यात येईल, जास्त वेळ घेऊ नका. 1 धाव दिले जाईल या चेंडूवर. धावसंख्या जाते 15 वर. 15 धावा लागतात. धावपळकर अजूनही 24 धावांची आवश्यकता. सामन्यामध्ये एक वेगळे वळण आलेलं आहे, नाट्यमयरित्या वळण आले. सामना चुरशीच्या रोमांचक अवस्थेत चिन्ह दिसायला लागले. बघूया 15 धावा 2 गडी बाद असं धाव करायचं. 3रं षटक टाकलं जातं. विजयच्या 2ऱ्या चेंडूवर चेंडू थ्रो करताना मात्र लागला होता अंगाला. का म्हणून जरूर विचार, त्यासाठी जास्त वेळ खर्च करणं कुठेतरी आपण अखिलवाडी प्रत्येपर्यंत घेऊन जाऊ आपल्या संघाला याची मात्र दक्षता घ्यायला लागेल, याची जाणीव मात्र घ्यायला लागेल. दोन्ही संघांना जो निर्णय दिले त्या निर्णयाचा मात्र आपल्याला आदर करायला लागेल. सामना असेल याच्या नंतरचा कुमार 11 आणि जय गजानन कुक्षेत दोन्ही संघाच्या कर्णधार येथील टॉस का बॉस या मंचावर नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी.
थोडा खेळ थांबण्यात येतोय. रिद्धी चषक 2019 मध्ये आपला सामना पाहतोय. 38 धावा काढले, 39 धावांना उत्तर देताना मात्र अतिशय अडखळीत सुरुवात पाहायला मिळते. एक्शनेला जय गणेश सारसोले नावाजलेले दोन्ही संघ आहेत, पण खरोखरच तारीफ करायला, प्रशंसा करायला लागेल, कौतुक करायला लागेल. 50 वर झुकलेला, वय वर्ष 50 असताना पहिलं षटक टाकलं. एक लेग बॅने एक बॅट मधून अशा 2 धाव फक्त आल्या त्या षटकामध्ये. एक विकेट मात्र मिथून सारख्या तडफदार आक्रमक फलंदाजी त्यांनी एसटी वाकवली, ती डावी रवाना केलं होतं 0 असं दिमागदार षटक टाकलं होतं, नेत्रदीपक षटक टाकलं होतं. पहिलं मॅन्डेटरी पावपाचं विजय भोईरने, त्याच्यानं उमेशनं धावा दिल्या होत्या 12. हलकासा हा खर्चिक ठरला होता, म्हणजे 2 षटकामध्ये धावा आल्या होत्या फक्त 14. 2 गडी बाद 14 आल्यानंतर फक्त एकच धाव मात्र देण्यात येईल. ते एक धाव मात्र देण्यात येते. 16 धाव संख्या जाते धाव फलकावर. तर क्रिकेटमध्ये असलेले प्रेम ज्याने नेमच सातत्याने दिलं, ज्याने भालचंद्र चषक ही स्पर्धा जेव्हा खेळवण्यात आली होती तेव्हा बेस्ट बॅट्समॅन आणि बेस्ट बॉलर यासाठी सोन्याच्या अंगठी म्हणून देण्यात आल्या होत्या. त्या स्पर्धेदरम्यान ते येतात आमचे क्रिकेटचे एक निस्सम चाहते आदरणीय अनंत पाटील साहेब. तर 3 चेंडूचा खेळ संपला, धावा लागल्या 16, 2 गडी बाद. विजय होते लेफ्ट हँड रन द विकेट जयेशला. पर्यंत चेंडूची प्रतीक्षा केली, बॅट का हलकासा प्रेस ओपन केला, जोपर्यंत एक शॉट एक्स्ट्रा कव्हरला जाऊन फील्ड केले कॅप्टन उमेश म्हात्रे. इज कम्फर्टेबल सिंगल. एक धाव मत मिळते जयेशला. 1 ने धावसंख्या पुढे जाते 17 वर. 17, 2 गडी बाद. 17 लॉस ऑफ 2 विकेट. सामन्याला चुरस येईल एवढं मात्र नक्कीच. लो स्कोरिंग मॅचेस अशा अनोख्या अंदाजामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळतात. उत्कंठा वाढवले जातात अशा लो स्कोरिंग. 1983 इज एक्झाम्पल इन फायनल लॉट्स. That is another example. 1985 Sharjah Cup. Left hand or the wicket. Full toss घेतली, दिशा दिली, टप्पा चकवून जाईल गिरीशला. 56 चेंडू सीमा पार. आउटफील्ड काफ भरपूर वेगवान आहे. चेंडू जसा पडला, चेंडू मात्र जाते चिरून मिड विकेट वाईट स्क्वेअर लेगला 4 धावांसाठी. सुबह शॉट लेफ्ट हँड बॅट्समॅन जयेश निखिलच्या बॅट मधून चौकार होतो. 4 ने धावसंख्या वाढते 21 वर. 21 धावा लागतात. दापक खराब चेंडू, त्याचा समाचार घेतला, अंडर टॉस केला बरोबर फाइंड गॅप मधीच मिड विकेट अँड वाईट स्क्वेअर लेगच्या मधून फलंदाज बॅट मधून येतो चौकार निखिलच्या. निखिल 2 चौकार साईड खेळतो वैयक्तिक 11 वर. पुन्हा एकदा आवाज येतो कुमार एलिमन तुर्बे आणि जय गजानन कुक्षेत. 2 कर्णधार्या टॉस का बॉस या मंचावर नाणेफेक करून घेण्यासाठी नम्रतेची विनंती आपण पाहतो. जबरदस्त असं देखणं दर्जा भव्य दिव्य असं आयोजन रिद्धी सिद्धी चषक 2019. कुमार एलिवन तुर्बे, जय गजानन कुक्षेत. बोस कीपर ऑफ द स्पेशल रिक्वेस्ट टॉस का बॉस फॉर टॉस लेफ्ट हँड और द विकेट. गतीमध्ये परिवर्तन केला, चेंडूची प्रतीक्षा केली, दिशा दिली, वाईडिश मिडवून जोपर्यंत क्षेत्रक्षणी फील्ड केली ती संधी असेल. यस फलंदाज बाद. आवश्यकता नव्हती, सॅक्रिफाईस केला, स्वतःचा त्याग केला आणि फलंदाज जयेश बाद. 3रं विकेटचं पतन. संघाची धावसंख्या मॅन कुणाल ज्याने अग्री कोहली प्रीमियर लीग ही पाचगणी संजीवनी जे अतिशय नावाजलेलं असं मैदान आहे, ते मैदानावर मात्र ज्याने मॅन ऑफ द मॅच सिरीज अग्री कोहली प्रीमियर लीग स्पर्धा कुणाल पाटील. सागर थँक्यू व्हेरी मच. आपण आवर्जून उपस्थित राहा. रिद्धी सिद्धी चषक 2019 मध्ये आपले आभार व्यक्त करतोय. एक चांगला क्रिकेटर, एक टेक्निकल ज्याची पाण्यासारखी बॅट असते, चोपेर फटकेबाज हा जू गावचा सागर आला होता. धावती पेट दिली आणि आपल्या लाडकी सुपुत्र क्रिकेटचे धडे तर खरोखर हरमनप्रीत कौर याकडे पाहिलं जातं त्या मुलीचे. कारण एक बेस्ट ज्याचा वडील क्रिकेटर असेल त्याची मुलगी निश्चित तो घडवू शकतो. मिताली राज, हरमनप्रीत कौर, मंदानासारखे एकूण सरस क्रिकेटपट्टू पाहायला मिळाल्या होत्या. त्याच्याप्रमाणे एक थँक्यू आदरणीय अनंत पाटील साहेब. कारण जातीनं धावा लागल्या दापलकावर 22, कारण एकी धाव त्याच्यानंतर निघाली नाही. जेव्हा आम्ही 22 धावा सांगितलं, एकी धाव मात्र निघाले होते, तेवढ्याच धावा आहेत धावफलकावर. लक्ष्य 39 धावांचं 3रं षटक टाकलं जातं.
तिसऱ्या षटकामध्ये येणारे चेंडू असतील 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 12 चेंडू 17 धावा. व्हॉट अ मॅच. एक वेगळं वळण आलंय, सामन्याला चुरस निर्माण झाले. फलंदाज नवीन आलाय कुणाल इज फेसिंग ऑफ द अर्जुन. लेफ्ट हँड राउंड द विकेट. फुल टॉस मध्ये ड्राइव्ह केला. अप ट्राय कडक शॉट. गिरीश अगास्कर इज मॅन ऑफ द लॉंग ऑफ. व्हेरी गुड फिल्डिंग. व्हेरी गुड स्टॉप गणेश अगास्कर जो फलंदाज आहे. जन्म मात्र कोपरखेडने खेळण्यासाठी रवाना मात्र घनसोली काय कारणास्तव वास्तवच गेला होता आणि तिथे सेटल झाल्यानंतर एक चांगला क्रिकेट एक चांगला अव्वल दर्जाचा क्षेत्ररक्षण ज्याच्याकडे पाहिले जाते एक भूमिका असते प्रमुख भूमिका अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण ते केलं होतं गिरीश अगास्कर. व्हेरी गुड स्टॉप. 10 मात्र मिळते. 1 धावसंख्या 23 लक्ष 39 धावांचा. 3 गडी बाद धावा लागल्या. धापळकाबर 23. चौथ्या षटकाचा दुसरा चेंडू रंगबद्दल चेंडूला मात्र लवली लॉट ऑफ शॉट गोइंग अँड गॉन. दॅट इज मॅग्निफिसंट हिट बाय निखिल. 6 रन. विचार केला निखिल ते एकाकी झोन. लवली प्लेट. चेंडू आणि 10 धावा. समीकरण कसं एका मोठ्या फटक्याने जवळ येतं याचं उदाहरण देताना खरोखर कौतुक करायला लागेल. कारण एकावर रती मारती परतल्यानंतर सामन्याचं सूत्र हाती घेतलं. याला म्हणतात लवली प्लेट. संकट मोचक खेळी. धडपड होत होता. 12 चेंडू 17. 1 धाव काढली त्याच्यानंतर स्ट्राईक केलं. षटका टोकला. 10 चेंडू 10 धावा असं सहज समीकरणला. बॉल टू रन. चेंडू गणिक धाव. 10 चेंडू 10 धावा. पण काही होऊ शकतं. क्रिकेट इज ग्लोरियसली अनसर्टनली गेम ऑफ चान्स. अनिश्चिततेचा खेळ आहे. रिदेमने 1-2 चेंडू जर डॉट टाकले सामन्यामध्ये वापसी करू शकतो गोलंदाज. ही संधी मिळू शकते गोलंदाज अर्जुनकडे. ती धमक आहे ती क्षमता आहे ती कॅपॅसिटी आहे गोलंदाज अर्जुनच्या. लेफ्ट हँड ओर द विकेट टू निखिल. चांगला चेंडू यार. फुलेंचा चेंडू चालला खणून काढला पण बॅटचा अंदरून केला लागला. शॉर्ट फाईन लेगला जसं जाईल. एकदा मात्र मिळते फलंदाज निखिलला. कौतुक करायला लागेल. एकाकी मध्ये ही खिंड लढवली. 2 चौकार 1 षटकाराचा नाही मात्र सामनामध्ये आपल्या बाजूने मध्ये पक्षात लोटताना हा फलंदाज 30 धावा लागतात. धावपळकर फक्त 9 धावांची आवश्यकता आपला पहिला सामना जिंकण्यासाठी. जय गणेश सारसोले अगेन्स्ट खेळताना किरण स्मृती घनसोळीच्या. लेफ्ट हँड राउंड द विकेट टू कुणाल. अटॅक. व्हेरी गुड साऊंड ऑफ द बॅट. परत गिरीश. मी म्हटलं तो दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे आणि चेंडू फेक बघली तर कोणी म्हणेल त्याचा अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण किती आहे. मॅन फ्रॉम घनसोली. जन्म झाला मात्र कोपर खेळणे आणि तिथे मी म्हटलं होतं बरंचसं इयन मोर्गन विसेलचं उदाहरण दिलं होतं का या जन्मले मात्र केविन पीटरसन हाही माझं साऊथ आफ्रिकेत जन्म झाला पण खेळला इंग्लंडसाठी. ओ लवली शॉट. हेलिकॉप्टर फ्लाइंग सेंड डाउन द देवर. जसं बॅटवर आवाज आला मोहर उमटून गेला षटकाराची. लवली प्लेड यार. जबाबदारी खेळ गेला. सामनाला मात्र कुमार 11 तुर्बे आणि जय गजानन कुक्षत दोन्ही कर्णधार येतील नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी. नाणेफेक कौल घेण्यासाठी या कुमार 11 तुर्बे जय गजानन कुक्षत. लेफ्ट हँड ओढे ते हो तोडला यार. आजच्या याला थांबवणं मुश्किल होतं. फिनिश ऑफ द स्टाईल एम एस धोनीच्या स्टाईल मध्ये सामना उद्ध्वस्त. वेल प्लेड द निखिल. एकाएकी 1 मॅन आर्मी. चेतन पाटील उर्फ छोटू कृपा करून आपण मंचाकडे या. नितीन भोईर आपल्याला आमंत्रित करतात. छोटू आपण मंचावरच आहे. तर 10 चेंडू मध्ये ज्याने 31 धावा. सामना दोन्ही बाजूने झुंकलेला होता. कधी मात्र किरण स्मृती घनसोली या सामन्यावर आपली हक्क सांगणार होता. सामन्याचं पारडं जड होतं परंतु त्यानंतर 12 चेंडू आणि 17 धावांच्या असता सामना मात्र एकतर्फी करून गेला आणि 1 षटक राखून ही मात्र मात दिली होती किरण स्मृती घनसोली सारख्या